फॉर्मेशन ऑफ नाउन. म्हणजे नामाची निर्मिती. FORMATION, फॉर्मेशन ऑफ अब्स्ट्रॅक्ट नाउन करा. अब्स्ट्रॅक्ट नाउन, कारण की अब्स्ट्रॅक्ट नाउन आपलं चालू आहे. भाववाचक नामाची निर्मिती. भाववाचक नामाची निर्मिती म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार कसं होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. की भाववाचक नाम जे आहे कोणकोणत्या शब्दांपासून तयार होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर सर्वप्रथम सांगतो तुम्हाला की अब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहे ते वर्ब म्हणजे क्रियापदापासून तयार होतं, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणापासून तयार होतं, आणि कॉमन नाउन म्हणजे दुसऱ्या एका सामान्य नामापासून तयार होतं. म्हणजे 3 शब्दापासून अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतं. वर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड कॉमन नाउन. ओके, 3 शब्द असे आहेत की ज्यापासून तुम्ही भाववाचक नामाची निर्मिती करू शकता. तर सर्वप्रथम आपण बघूयात की वर्ब पासून अब्स्ट्रॅक्ट नाउन कसं तयार होतं. घ्या VERB, वर्ब. वर्ब abstract noun. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, abstract noun. आणि इकडे पाहूयात आपण कॉमन नाउन, abstract noun. म्हणजे कॉमन नाउन पासून अब्स्ट्रॅक्ट नाउन कसं तयार होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामान्य नामापासून भाववाचक नाम कसं तयार होतं बघा. आता पहिल्यांदा काही वर्ब्स मी तुम्हाला या ठिकाणी काढून देतो. पहिलं वर्ब आहे समजा कुठलं बी घ्या, उदाहरणार्थ SERVE, सर्व. सर्व म्हणजे काय? वाढणे. दुसरा अर्थ सेवा करणे, बरोबर नाही? सर्व म्हणजे सेवा करणे. जसं आपण सर्व्हिस म्हणतो की नाही, आता याच्यापासून सर्व्हिस हे भाववाचक नाम तयार होणार आहे. तर तुम्ही घरी समजा तुम्हाला जे कोणी वाढतं किंवा तुम्ही स्वतःच वाढून घेत असाल कदाचित, बरोबर आहे, पण जे कोणी सर्व करायला ते तर ठीक आहे, पण सेवा करणे म्हणतो ना आपण सर्व्हिसमध्ये, त्या टाईपमध्ये सर्व पासून तयार होतं पहा सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे सेवा, सर्व म्हणजे सेवा करणे. आता पहा KNOW, नो म्हणजे काय रे? माहीत असणे. माहीत असणे म्हणजे काय? त्या गोष्टीचं ज्ञान असणे. आता ज्ञानाला काय म्हणतो आपण? नॉलेज. आलं लक्षात? चला त्यानंतर पहा बिलीव्ह, BELIEVE, बिलीव्ह. तर बिलीव्ह पासून काय तयार होतं? बिलीफ. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. तर बिलीफ म्हणजे काय? विश्वास जो ठेवायचा नसतो, बरोबर आहे? विश्वासघात. ऐसी कौन सी चीज है जो आपको वही दे सकता है जिसे आप जानते हैं? ऐसी कौन सी चीज है जो वही आपको दे सकता है जिसे आप जानते हैं अच्छे से? वो चीज है धोका. काय? धोका. धोका कोण देतं आपल्याला? आपलीच माणसं, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचा धोका, समजा आर्थिक बाबतीत, बाकी प्रेमाच्या बाबतीत बेवफासनम. लक्षात. चला नेक्स्ट. खूप सारे वर्ब्स आहेत माझ्या डोक्यामध्ये, त्याचं मी तुम्हाला भाववाचक नाम तयार करून दाखवतो. उदाहरणार्थ ACT, ऍक्ट म्हणजे कृती करणे. हा, तर काय होईल? ऍक्शन, बरोबर आहे. त्यानंतर पहा थिंक एक क्रियापद आहे. थिंकचा अर्थ काय होतो? विचार करणे. तर थॉट म्हणजे काय?
विचार, बरोबर आहे. पनिशमेंट, मूवमेंट, हे मूवचं घ्या, मूवमेंट. इमॅजिनेशन. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे, इमॅजिनेशन कल्पना. भावाचक नाम आहे की नाही. इमॅजिनेशन तर पूर्णतः म्हणजे एकदम डोक्यातच असते ना पूर्णपणे. कल्पना दाखवता येत नाही, ती डोक्यामध्ये असते, म्हणून त्याला तुम्ही भावाचक नाम म्हणू शकता. चला ऍडजेक्टिव्ह घेऊया काही. सांगा एखादा ऍडजेक्टिव्ह. व्हॉट इज अन ऍडजेक्टिव्ह? डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वर्णन करणारा शब्द. उदाहरणार्थ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. भावाचक नाम काय तयार होईल? स्ट्रेंथ. त्यानंतर वीक. वीक म्हणजे कमजोर, अशक्त. वीकनेस कमजोरी, वीक पॉइंट, कमकुवत बाजू. जसं की समजा इंग्लिश सोडून बाकी सगळे विषय तुमचे वीकनेस आहेत, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये 5 काम नाही तुम्हाला. इंग्लंडमधून 10वी झाली तर. पुअर गरीब, पॉवर्टी गरीबी. जसं की शुद्ध शब्द पुअरला म्हणायचं दारिद्र्य. दारिद्र्य नाही, हे पॉवर्टीला दारिद्र्य म्हणता येईल. नाऊन जे आहे दारिद्र्य हे नाऊन मध्ये जाईल आणि दरिद्री जाते पहा पुअर मध्ये. दरिद्री विशेषण आहे. तो दरिद्री माणूस आहे म्हणजे त्या माणसाचं वर्णन केलं आपल्या भाषेत दलिंदर, अपभ्रंश. ओके. आणि दारिद्र्य जे आहे, दारिद्र्य नाम येतं म्हणजे की बीपीएल जे आपण म्हणतो ना, बिलो पॉवर्टी लाईन, त्याच्यामध्ये येतं पहा पॉवर्टी, दारिद्र्य. चला त्यानंतर पहा रिच. रिच म्हणजे श्रीमंत. तर काय होतं? रिचनेस, श्रीमंती, बरोबर आहे. त्यानंतर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. काय होईल? ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. अँग्री. अँग्री म्हणजे रागीट. भावाचक नाम अँगर. हंगर. हंगरचं रूपांतर अँगर मध्ये होतं पहा. म्हणजे भूक लागली की माणूस चिडचिडपणा करतो, म्हणजेच त्याला राग येतो. त्याच्यामुळे काही लोक पहा ज्या दिवशी उपास आहे 4 वाजल्यापासून ते बोलतच नाहीत कोणाला, उपास सोडेपर्यंत. धरायचंच नाही ना, बरोबर. भक्तिभावाने धरायचा उपास. पण आता तसं राहिलेलं नाही. उपासाला लोक मस्त खायलेत, भूकच लागत. चला आणखीन काय घ्यायचं ऍडजेक्टिव्ह. आता हे ऍक्टिव्ह जे आहे ना, ऍक्टिव्ह हे विशेषण आहे, ऍक्टिव्हिटी नाम आहे पहा. ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती. ब्युटिफुल, काय होतं? ब्युटी. चला आणखीन ब्युटिफुलच्या विरोधी काय? अगली. अगली म्हणजे कुरूप, अगलीनेस. अगलीनेस, कुरूपपणा.
मी शाळेत असताना आमच्या गावाच्या बाजूला एक गाव आहे, नाव सांगत नाही, तिथे एक मुलगी होती, दिसायला काळी म्हणजे काळी होती. तिला कोणी पसंत करत नव्हतं. म्हणजे मी लहान असताना मुलांना डिमांड होतं. तर तिने अक्षरशः जाळून घेतलं होतं रॉकेल टाकून. अग्लीनेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दिसायला बेढब असल्यामुळं सगळेजण टिंगलटवाळ्या करत होते. म्हणून तिने शी ट्राय टू कमिट सुसाईड. पण आता कशी असो मुलगी पाहिजे लग्नासाठी, बरोबर. पोरमाळ्यात आम्हाला भारी पाहिजे, कशी बी नाही पाहिजे, पहिले कशी तर भेटू द्या की. आता काय काढून देतो, कॉमन नाव. हा, कॉमन नाही, कॉमन. सांगा आता किंग म्हणजे काय, राजा. भावाचक नाम किंगडम, राज्य, किंवा किंग पासून तयार होणारं नाम किंगडम, राज्य. त्यानंतर चाइल्ड म्हणजे काय रे, मूल किंवा बालक. चाइल्डहुड म्हणजे काय, बालपण. लीडर, नेता. अब्स्ट्रॅक्ट नाउन काय होतं लीडर पासून, लीडर की नाही, लीडरशिप. लीडरशिप. कॅप्टन काय होईल सांगा, कॅप्टन्सी. हा, मी म्हणलो की पटकन म्हणायला येते. असे बरेच कलाकार राहतात माणसं, तिथलंच ऐकायचं म्हणायचं, तिथल्या तिथं. काही वक्ते असे असतात पहा, पहिल्यांदा दोघा तिघाला बोलू द्यायचं, त्यांचं ऐकायचं. हा, तर आज आपण या ठिकाणी जमलो यासाठी, त्यांचं कार्य हे अमकं टमकं फलानं दिसतं, त्याच गोष्टी रिपीट करायच्या. चला नेक्स्ट. कॅप्टन झालं. एजंट. एजंट माहिती ना तुम्हाला, एजन्सी. हे एजन्सीवाले जे असतात त्यांना आपण एजंट म्हणतो. हे दलाल शब्द वेगळा आहे. दलाल म्हणजे ते पैसे खाणारे माणसं जे असतात ब्लॅकमध्ये, त्याला जनरली एजंट म्हटलं जातं. परंतु एजंटचा अर्थ प्रत्येक वेळी तसा यायचा नाही. म्हणजे कसं की माझ्याकडून माल घेतला समजा सालमोटेने आणि फरार झालं, लक्षात. कंपनीकडून माल त्याच्याकडे जातो आणि तो कस्टमर पर्यंत पोहोचतो, त्याच्यावरचं जे कमिशन आहे तो कमिशन घेणारा म्हणजे एजंट. जसं की समजा सिलेंडरचे जे एजन्सीज असतात ते मालक नाहीत, ते एजंट आहे, कंपनीकडून इकडं कस्टमरकडे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, एजन्सी. त्याची जी काय रक्कम. त्याच्यानंतर पहा मदर. हे हुडहुडवाले शब्द लावू शकता तुम्ही याला. मदरहुड, माता, मातृत्व. HOOD है मदर, मदरहुड. ब्रदर, ब्रदरहुड. बॉलिवूड किंवा हॉलिवूड नाही. चला आता याच्या खाली लिहा. आर्टिकलचं सांगितलं का तुम्हाला भाववाचक नामाबद्दल? आर्टिकलचा पॉईंट लिहून दिला. भाववाचक नामापूर्वी आर्टिकल येतं का ते? नाही ना, लिहा. अब्स्ट्रॅक्ट नाउन पूर्वी अब्स्ट्रॅक्ट नाउन पूर्वी सामान्यपणे कोणतेही उपपद वापरले जात नाही. परंतु
एखाद्या भाववाचक नामाचा उपयोग एखाद्या भाववाचक नामाचा उपयोग विशिष्ट अर्थाने होत असेल तर त्यापूर्वी दचा उपयोग केला जातो. त्यापूर्वी दचा उपयोग केला जातो. पहा पॉइंट काय आहे की भाववाचक नामापूर्वी आर्टिकल्सचा उपयोग करावा की करू नये. सामान्य परिस्थितीत करायचं नाही. सामान्य परिस्थितीमध्ये कसा पहा आरामात. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ब्यूटी lies in the eyes of beholders. आता ही सामान्य परिस्थिती आहे. विजडम is a good quality. येईल का सांगा तिन्हीमध्ये. इकडे पहा, थांबा लिहू नका. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. ही जनरल ऑनेस्टी झाली. समजा एक गुण म्हणून आपण याचा इथं उपयोग करत आहोत. कुठला गुण, कुणाचा गुण, काहीही संदर्भ नाही. म्हणजे सामान्य परिस्थिती झालं ना एक्स. ब्युटी लाईज, लाईज म्हणजे खोटे बोलणे नाही अर्थ. ब्युटी लाईज म्हणजे असणे असा अर्थ घ्या. म्हणजे सौंदर्य जे आहे ते बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असतं. सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असतं. जर तुमचे डोळे चांगले असतील, थोडक्यामध्ये तुमची दृष्टी चांगली असेल तर तुम्हाला सृष्टी चांगली दिसते. आणि जर दृष्टी जर तुमची समजा चांगली नसेल तर तशीच तुम्हाला सृष्टी दिसेल. तुमचे डोळे चांगले असतील. तुम्ही तुमच्या आईला जाऊन विचारा एक प्रश्न की मी सुंदर आहे की नाही. तुमची आई म्हणणार हो. कसे बी असू द्या मग. म्हणजे एक पॉझिटिव्ह अँगल एवढा असतो आईचा की तिला आपल्या मुलामध्ये कुठलाच काही म्हणजे विकनेसच दिसत नाही. ड्रॉबॅक ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काहीतरी कमतो ना, तू छान दिसतोस, तू मस्त आहेस, तू असा आहेस तसा आहे. कुठलीच आई आपल्या मुलाला म्हणत नाही की तू दिसायला चांगला नाही किंवा तू दिसायला चांगली नाही. मग तिचं ते अँगल तसं बनलेलं आहे. मग तर तुमची जर तशी दृष्टी असेल तर तुम्हाला सर्व काही सुंदर दिसायला लागतं. दृष्टी खराब असेल तर सुंदर गोष्टी सुद्धा तुम्हाला क्रूप दिसायला लागतात. फार मोठा महान विचार आहे. म्हणून इथे एक्स लिहा. ब्युटी. विजडम इज अ गुड क्वालिटी. चातुर्य ज्याला आपण म्हणतो, हा चतुर असाल तुम्ही तर तुमच्या चातुर्य आहे एक्स. नो आर्टिकल. लक्षात राहील. आता विशिष्ट परिस्थितीमध्ये यांच्यापूर्वी आर्टिकल कसं येतं पहा. ही सामान्य परिस्थिती झाली. विशिष्ट परिस्थितीमध्ये, विशिष्ट परिस्थिती काय झालं. प्रकरण चिघळू देऊ नका. आता विशिष्ट परिस्थितीमध्ये कसं, ऑनेस्टी इन हिज वर्क. म्हणजे काय, त्याच्या
कामातील प्रामाणिकपणा, म्हणजे आपल्या भाषेत समजा इमानदारी, त्याच्या कामातील इमानदारी बघून आम्ही त्याला प्रमोशन म्हणजे प्रमोट केलेला आहे असं आपण म्हणतो कधी कधी. तर ऑनेस्टी इन हिज वर्क, आता इथं लिहू नका, थांबा गडबड करू नका, इथे येईल की नाही हा, कारण या ठिकाणी आपण द ऑनेस्टी इन हिज वर्क, एक विशिष्ट व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कामातील प्रामाणिकपणा, वी आर टॉकिंग अबाउट द ऑनेस्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. फॉर एक्झाम्पल शंकर नावाचा कोणतरी माणूस आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्या कामातील प्रामाणिकपणा, म्हणजे मी फक्त त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बोलतोय म्हणून इथे मला इथं द लिहावं लागेल. लक्षात आलं? वर्काना आलं, वर्का नाही लिहिलं, आणि कुणाची ऑनेस्टी कुठलं आहे काहीही याचा आपल्याला अंदाज नाही. प्रामाणिकपणा म्हणजे तो गुण म्हणून वापरलेला आहे. ओके, आता सेकंड एक्झाम्पल पहा, ब्युटी ऑफ नूरजहां. इथे येईल की नाही ब्युटी पूर्वी? कशामुळं? त्या विशिष्ट स्त्रीच्या सौंदर्याबद्दल मी इथं बोलतोय, म्हणजे ती ब्युटी पर्टिक्युलर आहे, जनरल नाही. वर जे आहे ब्युटी हे जनरल अर्थाने घेतलेलं आहे आपण. ओके, खाली जे घेतलेलं आहे ब्युटी ऑफ नूरजहां म्हणजे विशिष्ट स्त्रीचं सौंदर्य, म्हणून इथे मला म्हणावं लागेल द ब्युटी ऑफ नूरजहां. नूरजहांचं सौंदर्य. कोण होती नूरजहां? बाई होती. हा, नूरजहां, हेलन, पद्मावती, मेरी अँटोनिएट, एलिझाबेथ, या इतिहासातल्या सगळ्यात सुंदर स्त्रिया, ज्या की आपल्या जन्माच्या आधी मरून गेल्या. काय सामान्य स्थितीमध्ये वापरायचं नाही आणि विशिष्ट परिस्थितीत कसं वापरायचं ते तुम्हाला दोन्हीची उदाहरण सांगितलेले आहेत. आय होप की तुम्हाला ते यावं. आणि याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे, हा लिहा त्याच्या खाली. ज्या विशेषणापासून भाववाचक नाम तयार झालेले असते, ज्या विशेषणापासून भाववाचक नाम तयार झालेले असते त्या विशेषणाचा उपयोग जर एखाद्या सामान्य नामापूर्वी होत असेल तर त्यापूर्वी मात्र अ किंवा ॲनचा उपयोग केला जातो. बघा, ही इज रिकामी जागा, आता तो एक प्रामाणिक माणूस, एक प्रामाणिक व्यक्ती असा याचा उपयोग करतोय आपण. हे ऑनेस्ट आहे, ऑनेस्टी नाही. लक्षात आले की नाही? हा, ऑनेस्ट काय आहे? विशेषण आहे. पोरांनो पहा, ऑनेस्ट जे आहे हे नामापूर्वी आलेलं विशेषण आहे. जर ऑनेस्टी जर असेल फक्त ऑनेस्टी, म्हणजे ऑनेस्टी हे जे भाववाचक नाम आहे तयार कुठून झालं? ऑनेस्ट पासून तयार झालं. मग या ऑनेस्टचा उपयोग विशेषण म्हणून नामापूर्वी करू शकतो ना आपण.
मग या सामान्य नामापूर्वी ऑनेस्ट हे विशेषण आलेलं आहे. या विशेषणाचा उच्चार पाहायचा ऑनेस्ट. ऑ म्हणजे स्वर आहे. ज्या सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात किंवा नामापूर्वी आलेल्या विशेषणाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वरापासून होते, त्यापूर्वी आपण ॲन वापरतो. इथं तुम्ही वापरू शकता ॲन ऑनेस्ट मॅन, राईट, परंतु ऑनेस्टी पूर्वी नाही वापरायचं. दुसरं लिहा, रवी इज स्ट्रॉंग प्लेयर. स्ट्रॉंग प्लेयर पहा, आता या स्ट्रॉंग शब्दापासून स्ट्रेंथ हे भाववाचक नाम तयार झाले, मान्य आहे. परंतु स्ट्रॉंग या विशेषणाच्या अगोदर तुम्ही अचा उपयोग करू शकता, कारण प्लेयर या सामान्य नामापूर्वी त्याचा उपयोग झालेला आहे. अ स्ट्रॉंग प्लेयर, मजबूत खेळाडू आहे. चला, आता काय राहिलं नामामध्ये? काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन, फंक्शन्स ऑफ नाउन, नामाचे कार्य, नंबर, केस, जेंडर, ते पण आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. त्याच्या खाली लिहा एक हेडिंग लिहा, काउंटेबल म्हणजे काय? मोजता येणारे. अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणारे. किती आहेत बरं काउंटेबल नाव? किती आहेत? बखळ आहेत. बखळ आहेत. शुद्ध शब्द है का बखळ? काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. भाषा शुद्ध वापरा जरा. मी ही तुमच्यासारखाच बोलायलो. तर कारण असं आहे, खास करून पोलीस भरतीचे जे पोर आहेत त्यांना शुद्ध भाषा बिलकुल आवडत नाही. आणि पोलीस झाल्यानंतर मग ती भाषा कशी वापरतात? बोलण्याची स्टाईल कशी असते? जोरात, मोठ्याने, रफ. हा, काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. तर पहिल्यांदा हेडिंग टाका, COUN. आता पहा, काउंट इज द रूट वर्ड. रूट वर्ड मीन्स ओरिजिनल वर्ड. मूळ शब्द आहे काउंट म्हणजे मोजणे. त्या मूळ शब्दाला तुम्ही प्रिफिक्स पण लावू शकता आणि सफिक्स पण लावू शकता. सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी लागलेला. प्रिफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी लावलेला. जसा की समजा अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग पूर्वी मिस हा प्रत्यय लागला, ज्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. मग या ठिकाणी तो शब्द कसा झाला? म्हणजे प्रत्यययुक्त झाला. म्हणजे मराठीमध्ये तुमच्या उपसर्ग वगैरे नावाचा एक प्रकार आहे, पहा, बरोबर नाही? उपसर्ग घटित शब्द त्या टाईपमध्ये. तर तसा काही कार्यक्रम आहे. मग इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता? या काउंटला सफिक्स लावू शकता. सफिक्स कोणता? तर पहा, ABLE, एबल. काउंटेबल म्हणजे मोजता येणारे, ज्यांना तुम्ही द नाउन दॅट यू कॅन काउंट. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट. व्हॉट काइंड ऑफ नाउन इज दिस? स्टुडंट. काउंटेबल और अनकाउंटेबल? मोजता येणार आहे की मोजता नाही येणार? मोजता येणार आहे. कशामुळं? बिकॉज वी कॅन काउंट स्टुडंट्स, द नंबर ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आपण काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8. स्टुडंट झालं काउंटेबल नाउन. स्टुडंट या नामाचा प्रकार कोणता? प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, अब्स्ट्रॅक्ट, मटेरियल? कॉमन आहे, सामान्य आहे, बरोबर नाही? कारण की ते प्रत्येकाला लावता येतं. म्हणजे आपण वी कॅन से की
कॉमन नाउन इज अ काउंटेबल नाउन, किंवा कॉमन नाउनला आपण काउंटेबल नाउन म्हणू शकतो, कारण ते तुम्हाला मोजता येतं. तर काउंटेबल नाउन मराठीत लिहा, मोजता येणारे नाम. मोजता येणारे नाम लिहा, याच्या खाली मराठीत लिहा, ज्या नामांना आपण संख्येत मोजू शकतो, अशा नामांचा समावेश हा काउंटेबल नाउन मध्ये होतो. काउंटेबल नाउन मध्ये होतो. उदाहरणार्थ, नंबर 1 कॉमन नाउन, बॉय, $50 boys. सेकंड कलेक्टिव्ह नाउन, उदाहरणार्थ टीम, संघ. मोजलं कसं आपण, समजा 10 टीम्स, 10 संघ. 3 नंबर प्रॉपर नाउन, कंसात लिहायचं, जर सामान्य नाम म्हणून येत असेल तर, जसं की पहा, मोहन, 4 मोहन्स असं म्हणतो ना आपण. देर आर 4 मोहन्स इन माय टीम किंवा इन माय क्लास. अनकाउंटेबल नाउन दूसरा टाइप. अनकाउंटेबल नाउन, मोजता न येणारे नाम. लिहा त्याच्यामध्ये अनकाउंटेबल होते. ज्या नामांना 1 2 3 असे संख्येत मोजता येत नाही. अरे बापरे, काय वाजलं? पाठशाल म्हणून छेद. ज्या नामांना 1 2 3 असे संख्येत मोजता येत नाही, 1 2 3 असे संख्येत मोजता येत नाही, अशा नामांचा समावेश अनकाउंटेबल नाउन मध्ये होतो. अनकाउंटेबल नाउन मध्ये होतो. उदाहरणार्थ, नंबर 1 मटेरियल नाउन, म्हणजे काय, पदार्थवाचक नाम. आता मला सांगा, वॉटरला मोजता येते का हो? कॅन यू से वॉटर्स? नो.
म्हणजे वॉटर जे आहे ते अनकाउंटेबल नाउन आहे. 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी. एक चहा मराठीत मोजतो आपण, एक चहा, बट ऍक्च्युली चहा पण मोजता येत नाही. तुम्ही जे एक चहा म्हणता ना, तो चहाचा एक कप म्हणता, चहाचा एक प्याला म्हणता, बरोबर आहे. तर ते प्रमाण तुम्ही सांगत असता. चहा पण मोजता येत नाही. कसा मोजणार पातेल्यामध्ये? 1 2 3 असा मोजू शकता का चहा तुम्ही? नाही. म्हणून पदार्थवाचक नाम जेवढे आहेत त्यांना 1 2 3 नाही मोजता येत, त्यांना लिटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येत. तुम्ही साखर जी आहे 1 किलो 2 किलो किलोग्राम मध्ये, तेल जे आहे 1 किलो 2 किलो 1 लिटर 2 लिटर, 1 2 3 असं नाही, म्हणून त्याला अनकाउंटेबल म्हणायचं. आणखीन कोणतं नाम आहे अनकाउंटेबल? अब्स्ट्रॅक्ट नाव. म्हणजे काय? भाववाचक नाम. उदाहरण सांगा भाववाचक नामाचं तुमच्या आवडीचं. काहीच नाही. तुमच्या आवडीचं भाववाचक नाम इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, जे की आहे. मोजता येतं का ज्ञान? नॉलेज मोजता येतं 1 2 3. त्याच्यात 1 नॉलेज आहे, 2 नॉलेज आहे, 3 नॉलेज आहे. म्हणजे नॉलेज जे आहे हे पण मोजता येत नाही. मग करणार काय? मग आता पदार्थवाचक नामाला तर आपण 1 किलो 2 किलो मोजू शकतो, ज्ञानाला कसं मोजायचं? आपण काय म्हणणार? तो खूप ज्ञानी आहे, पंडित आहे, अशा उपाध्या तुम्ही लावू शकता. किंवा फॉर एक्झाम्पल की लव, प्रेम मोजता येतं कसं? माझं तुझ्यावर इतकं इतकं प्रेम आहे, 2 टोपले 3 टोपले असं काही. आईच्या प्रेमाबद्दल बोललं जातं की आईचं प्रेम जर मोजायचं असेल तर समुद्राची शाई जरी केली आणि आकाशाचा कागद जरी केला तरी आईचं प्रेम मोजता येत नाही. व्हॉट अ थॉट! केवढा मोठा विचार आहे. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, एवढं मोठं प्रेम आईचं आहे. कारण आई आपल्या मुलासाठी काय त्याग करते, काय करते, किती जीव लावते, किती प्रेम लावते, याला काही सीमा नाही. भले तुमच्यापैकी एखादं आईचा ठाका खाऊन आला असेल आता, पण तिच्या पाठीमागचं प्रेम लहानपणी आईने मारलं असेल ना तुम्हाला. बाबाने, आईनं, कोण मारायचं जास्त? बाबानं लई मारलं म्हणून. नाही, मार खातात लहानपणी माणसं, आईचा असो का वडिलाचा असो, पण जनरली मदर्स ज्या असतात त्या मारत नाहीत. असा एक प्रकार. काही काही जणांच्या अफाट आई पण असतात. क्रिकेट खेळत असताना ते सैराटमधला सेम सीन मी अनुभवलेला आहे, प्रत्येक गावकऱ्यांनी अनुभवलेला आहे की क्रिकेट खेळत असताना तुमची आई किंवा आजी लाकूड घेऊन पळत आली मागं तुमच्या. हे कॉमन सीन आहे, हे मी पाहिलेलं आहे क्रिकेटमध्ये. तर असो ते काही असो, पण जेव्हा मायेचा विषय येतो तेव्हा ते मोजताच येत नाही. हा, बाकीच्यांचं प्रेम गेस करू शकता तुम्ही. उगे इंस्टाग्रामवर पोरं पोरी लक्षात, मैं तुम्हारे लिए जान दे सकता हूँ, ऐसा वैसा, लक्षात, तेरे लिए मैं चांद सितारे तोड कर ला सकता हूँ, अतिशयोक्ती अलंकार. त्याला म्हणा झाडावरचा जाऊन कडीपत्ता तोडून. म्हणजे हे उगे फक्त डायलॉग्स आहेत. ऍक्च्युली असं काही प्रेम फिल्म काही नसतं. तर याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आपण पाहिल्या, काउंटेबल, अनकाउंटेबल. यानंतर फंक्शन्स ऑफ नाउन पाहणार होतो आपण. म्हणजे नामाचे जे काही कार्य आहेत. फंक्शन म्हणजे कार्य. नाउन काय काय म्हणून वापरलं जाऊ शकतं? सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. याचा फायदा तुम्हाला होणार आहे नाउन क्लॉज शिकत असताना. जर तुम्हाला ह्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील, माहिती असतील, तर 100% तुम्हाला नाउन हा भाग समजतो. ठीक आहे, थांबूत आपण या ठिकाणी. उद्या मंगळवार आहे आणि परवा बुधवार आहे. काय सुट्टी आहे उद्या? कशाची? काय? मकर संक्रांती? हां 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 आहे बघ. ते महिलांचा कार्यक्रम आहे आणि त्यातल्या त्यात मॅरिड महिलांचा असतो मला वाटतं. मुलींना जाता येते नाही?
हा तेच म्हणजे घंटाभर मेकअप करायचा, दुसऱ्या बाईच्या घरी जायचं, सोबत घेऊन काय आणायचं ते चिक शॅम्पू, चहाची चाळण, चिक शॅम्पू, काहीतरी टिकल्याचं पॉकेट. म्हणलं कशाला कुठं नाही करायला एवढं, आणायला काय साहित्य? म्हणजे मोठमोठ्याला गिफ्ट देत नाहीत का असं, म्हणजे भारी असं काही असं? अच्छा, ज्याच्या घरी आहे त्याच्या घरी. पुरुष मंडळीसाठी नाही काय, एकूण एकाच्या घरी जायचं काहीतरी घेऊन यायचं. हा चला असो, जाऊ द्या, उद्या होईल लेक्चर. काय नाही ते बायाचं हे, ते उद्या काही संबंध नाही, ते मकर संक्रांतीचा लेक्चर होईल. आणि मकर संक्रांतीला तुमच्यापैकी लग्न जरी झालं असेल तुमच्यापैकी कुणाचं, तर जेव्हा बाहेरून बाहेर येतात घरी, पुरुषाला मध्ये बसू देत नाही. बाहेर जा, बाहेर थांबा. अरे काय बोलायलो काय, काय नंबर घ्यायलो कोणतीचा, एखादीचा नंबर घ्यायलो का? म्हणजे बायको घरात ठेवतच नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी काय वाणाचा कार्यक्रम काहीतरी असतो ना, तो बाहेरच्या लेडीज आल्या की बायका नवऱ्याला बसू देत नाही. मग तो विश्वास आपल्यावर नाही का मैत्रिणीवर नाही काय माहित आता. त्याच्यामुळे तुमचं बी काही काम नाही, असाल मॅरिड तर या गपचूप.